तुमचा ताप अजूनही उतरला नाहीये. आय एम सॉरी स्वानंदी, तुमच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. मी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याचा इतका दसका घेतला की तापाने पण पडलाय. पण स्वानंदी, प्लीज मला समजून घ्या. मी तुमच्यासाठी, तुमच्या बाळाच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलाय. पण मला खात्री आहे तुम्ही यातून बाहेर पडाल, सत्य स्वीकारून मूव्ह ऑन व्हाल. स्वानंदी, मी माझ्या मनावर दगड ठेवून इमोशनल न होता प्रॅक्टिकली निर्णय घेतला, जो खरंच आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे. आई म्हणून तुमची परीक्षा आहे. प्लीज असं वीक होऊ नका. स्ट्रॉंग राहा. बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या. इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत नाही राहणार आहे. हेच सांगायला आलो तो खरं तर मी. मणी सर, आई गो, मणी सर, हो कुठे निघालात? सॉरी, मला झोप लागली होती, मला कळलंच नाही तुम्ही आलात ते. मणी सर, मला भेटायचं होतं तुम्हाला, तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणे सर प्लीज. स्वानंदी, हे घ्या पाणी प्या. सावकाश. म्हणे सर, मला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही स्वानंदी, तुम्ही काहीही बोलू नका. आधीच तुम्हाला ताप आहे, बरं नाही वाटत आहे, त्यात खोकलाही लागलाय तुम्हाला. म्हणे सर, आता तुम्ही आलायत ना, आता मला बरं वाटेल. नाही, मी माझं घड्याळ राहिलं होतं, ते घ्यायला आलो होतो. म्हणे सर, अहो प्लीज थांबा. सुजीत, संचिता, या लवकर. संचिता. हॅलो मॉम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता गार होतोय. अगं हळू. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. संचिता, आज उठायला उठका उशीर का झाला? हे बघ, नाश्ता कधी करणार, योगा कधी करणार, खाण्यापिण्याच्या वेळा सगळ्या पाळायला हव्यात आणि व्यायामाच्या सुद्धा. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक असतं ते. कळतंय का तुला? हो मम्मा. ऍक्च्युली काय झालं ना, रात्रभर मी बाळाचाच विचार करत होते, म्हणून जरा लेट झाला झोपायला. आणि खरं सांगू का, आज जरा बॉडी पेन होतीये, योगा करायची इच्छा नाहीये हो. पण मम्मा, तुम्ही म्हणत असाल ना तर मी लगेच करते. चला. नाही नको, मनात नाही वाटत ना, मग नाही करायचं. शरीराला लागत नाही ग ते. चल, नाश्ता करून घे. हा काय नाश्ता आहे मम्मा? कारल्याचा ज्यूस आणि नाचणीचं सत्व केलंय. हे माझ्यासाठी आहे? हो, हेल्दी आहे म्हणून, तुझ्यासाठी आणि बाळासाठी, दोघांसाठी. मम्मा ऍक्च्युली आज ना माझी काही खायची सुद्धा इच्छा नाहीये हो. तुम्हाला माहितीये ना, नॉशिया होतं मम्मा मला. मी काय ग स्वानंदी, बरी आहेस का आता? हो, बरं आहे. गुड मॉर्निंग स्वानंदी.
हे बघ तुझ्यासाठी ब्रेकफास्ट केलाय मी आज, त्यामुळे तू किचन मध्ये जाऊ नकोस, टेबलवर बस आणि ब्रेकफास्ट कर. तुम्ही कशाला बनवलं? मी केलं असतं काही. उगाच कशाला त्रास करून घेतलाय? अगं, बापाने मुलासाठी केल्यावर त्याला त्रास होत नाही, उलट आनंद होतो. हे बघ, माझ्याकडून आपल्या मुलाला गिफ्ट आहे असं समज. अगं हे बघ, ॲव्होकाडो टोस्ट आहे हा. तुला माहिती, हे प्रेग्नंट मुलींसाठी लाभदायक असतं. यात पोटॅशियम आणि फायबर असतं, जे बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी दोघांसाठीही उपयुक्त असतं. चल. मणी सर, तुम्ही या बसा, मी नाश्ता आणते तुमच्यासाठी. मला काम आहे महत्वाचं. तुम्ही करा नाश्ता, आणि दुष्यंत आहे ना काळजी घ्यायला. माझी गरज नाही तुम्हाला आता. मणी सर, अहो त्याला खरंच काहीतरी काम आलं असेल. तू करून घे ना नाश्ता. हे बघ, आपल्या बाळासाठी हे गरजेचं आहे. हे सगळं पौष्टिक आहे. स्वानंदी, तो म्हणतोय ना, कर ना नाश्ता. तुझा एगो महत्वाचा की बाळाची हेल्थ? घे.